25-30 एकरचा गट असायचा, पण संपूर्ण शेतीत त्यांची असायची. नंतर जे कोण कसत होते त्यांच्या नावी झाल्या, बरोबर आहे. आता समजा हा रस्ता या शेतीला इथून असेल, त्याची शेतीबद्दल तो बंद झाला ना, पुढे झाला, पण इथे एकाची शेती आली, दुसरी एकाची आली. अशा प्रकारे शेती विभागल्या गेल्यानंतर हा रस्ता जर बंद झाला, इथून रस्ता बंद केला तर त्याने जायचं कुठून? तो मालक होता तेव्हा शक्य होतं की त्याच्या शेतात तो कुठून जाऊ होता, पण आज मालक बदलले. मालक बदलल्यानंतर पूर्वीचे रस्ते बंद झाले, कारण ते म्हणतात आपल्या सातबाऱ्यामध्ये आमचं सातबारा आम्ही रस्त्यातून जाऊ देणार नाही. मग हे तुम्ही लक्षात घ्या. असं मला काय म्हणायचं आहे की पूर्वी मोगरेची जमीन होती, आता हा यांचा जो प्रश्न आहे ना, स्टील कंपनी, तो तिथे संपूर्ण जी मोगरेचा प्लॉट, मोगरेची मालमत्ता होती. मोगरेने ती मालमत्ता नंतर मूळ कायद्याने लोकांना प्राप्त झाली. अडचण काय झाली, त्यानंतर हा जो रस्ता होता तो रस्ता त्याने बंद केला, त्या निवारण संस्था केली आणि नंतर रस्ता बंद केला, तर सातबारा दिसले म्हणून असे प्रश्न आमच्या इथे निर्माण झाले. यासाठी तुम्ही जातीचे लक्ष घाला. शासनाने आता त्याप्रमाणे जीआर काढले म्हणून काही कन्सेंट मॅटर बोलत असत त्याची गोष्ट वेगळं होतं. सध्या स्थितीमध्ये बंदच आहे, पण आपण तो चालू करू शकतो असे म्हणतात. कोर्टाचा विषय नाही म्हणत सर, पण तुम्ही तो नकाशा जो नमूद आहे त्याचे अर्ज जो आला असेल तुमच्याकडे ते लवकरात लवकर कारवाई करावी त्याच्यावर. कारण की बरेचसे शेतकरी एक रस्ते नाही. आम्ही पाणी सुद्धा गेले, ऑफिसला येऊन गेले, त्याचे आम्ही रिपोर्ट वगैरे सगळं बनवले, समोर रिपोर्ट फाईल केली, त्यामुळे करणार ऍक्शन असं गोष्टी होतील ना काही. म्हणजे आमच्या आरोग्य जे आहे ठीक आहे. हे याच्याविषयी आनंद असते, याच्याविषयी आपलं झालेलं आहे. उपप्रादेशिक कार्यालय MIDC कॉलनी परिसर तारापूर शोषा. म्हणजे बरेच ग्रामपंचायत आहे, ग्राम अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय आलेवाडी, बेटेगाव, बिरवाडी, चहाडे, तांडवी, दापोली, नवी देलवाडी, नंसार, हिवली, गिरनोळी, कुंडले, कुंदगाव, काटाळे, खैरेपाडा, कोकणे,